नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत डोंगरगाव येथे विशेष ग्रामसभा उत्साहात संपन्न। देवरी येथील डोंगरगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी भूषवले, तर देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। या अभियानांतर्गत गावातील मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये विशेष काम करण्याची संधी ग्रामपंचायतींना मिळणार आहे। या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा आणि समस्या समजून घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योजना तयार करणे हा आहे। आमदार संजय पुराम यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की ग्रामपंचायत ही गावाच्या प्रगतीचा कणा आहे। मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे। गावकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्र काम केल्यास गावांचा विकास निश्चित वेगाने होईल। देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन यांनीही योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्यावर भर दिला। या विशेष ग्रामसभेमध्ये गटविकास अधिकारी, देवरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, डोंगरगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। या ग्रामसभेमुळे गावाच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांचा सहभाग अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। आज सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रम अभियानाच्या शुभारंभाच्या प्रसंगी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या निर्देशनानुसार महाराष्ट्रातील निवडक ग्रामपंचायतमध्ये आज कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे याचा लाभ आपण प्रत्येकाने घ्यावा एवढी आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। ग्रामपंचायत डोंगरगावचे सरपंच सुरेंद्र परतेती, उपसरपंच अनिलजी निवारे, ग्रामसेवक नारनवरेजी, सभापती आपले अनिल बिसेनजी, व्हिडिओ साहेब, आपण सर्व या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिलं, याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सुरेंद्रजी परतेती आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना सूचना करतो, पुन्हा एकदा गावकऱ्यांना घेऊन बसा। ही चांगली संधी तुमच्या डोंगरगावसाठी आलेली आहे। ह्या संधीचा सोना करा आणि आपल्या गावाला प्रथम क्रमांक मिळवा आणि मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकमेक सहाय्य करू। अवघे धरू सुपंत या पद्धतीने आपण चला एवढं बोलतो, थांबतो। भारत माता की जय।